आज आपण पाहणार आहोत की जर तुम्ही अशा पद्धतीने तुमचा गॅस क्लीन केला तर गॅस अजिबात खराब होणार नाही आणि तो खूप दिवस चालेल. तर यासाठी आता आपण काय करतो की रेग्युलर आपला गॅस आहे तो रोज पाण्याने धुत बसलं तर हा गॅस खराब होतो. आता ही जी ब्लॅक कलरच्या ज्या नवीन शिगड्या आलेल्या आहेत बघा, त्या सारखं सारखं याच्यावरती पाणी ओतलं तर त्या खराब होतात. तर ही शिगडी घेतानाच ज्या दुकानातून घेतली होती तर त्यांनी तसं सांगितलेलं की तुम्ही जास्त ज्यावेळी तुमची शिगडी असं वाटतंय तुम्हाला गरज आहे की जास्त खराब झालेली आहे त्यावेळेसच तिला पाण्यानं, म्हणजे आपण जास्त पाणी टाकून धुत असतो तशी धुवायची नाही. तर हिला अजिबात जास्त पाण्याचा यूज करायचा नाही. तुम्ही फक्त ओल्या कापडाने पुसून घेऊ शकता. याच्याने शिगडीसुद्धा साफ होते आणि तुमची शिगडी खराबसुद्धा होणार नाही. तर इथे मी काय केलेलं, आता गॅस बर्नर पण आता खूप दिवस झाले क्लीन करून, तर 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून हे बर्नरसुद्धा आपण अशा पद्धतीने साफ केले पाहिजेत, जेणेकरून यामध्ये काय सांडलं, आपलं उतू वगैरे गेलं तर याच्यामध्ये जे होल असतात बघा त्यामध्ये अडकून राहतं आणि गॅस आपला मग तिथून व्यवस्थित चालत नाही आणि गॅस वायासुद्धा जातो. तर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे 1 चमच्यावर मीठ टाकलेलं आहे. लिंबाचा रस टाकून घ्यायचा, 1 ते 2 लिंबू असेल तर त्याचा रस काढून टाका आणि बेकिंग सोडा आणि निरमा 1 चमचा टाकून घ्यायचा आहे. तर काय होतं की बेकिंग सोड्यामुळे यामध्ये जी घाण अडकलेली असते किंवा कार्बन तयार झालेलं असतं ते निघून जायला मदत होते. लिंबू बेकिंग सोड्याची रिॲक्शन होते आणि यामध्ये कोणतीही वॉशिंग पावडर तुम्ही टाकू शकता आणि मीठ आपण त्याबरोबरच यामध्ये टाकलेलं आहे. तर आता बघा हे बर्नर आपल्याला तसेच आता हे गरम पाणी टाकायचं आणि असेच एका भांड्यामध्ये तुम्हाला आता गॅस बाकीचं आपलं किचनचं क्लिनिंग होईपर्यंत त्याला असंच ठेवून द्या. तोपर्यंत आता दुसऱ्या भांड्यात मी गरम पाणीच घेतलेलं आहे. तर 8 दिवसातून एकदा तुम्ही अशा पद्धतीने गॅस कट्टा किंवा तुमची गॅसची शिगडी न धुता जरी अशी साफ केली तर ती नेहमीच स्वच्छ राहील आणि चिलटं माशा वगैरे येत असतील किंवा रात्रीचं बघा कॉक्रोचेस वगैरे येतात, तर अशा वेळी तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे. तर असं साफ केलं तर एकतर तुमचा किचन ओटा खराब होणार नाही लवकर आणि शिगडीसुद्धा खराब होणार नाही. त्याचबरोबर हे सगळं कॉक्रोच आणि बाकीचं पण आता चिलटं वगैरे माशा होतात ते सुद्धा होणार नाही. तर या पाण्यामध्ये तर गरम पाणी घ्यायचं आहे. यामध्ये मी बेकिंग सोडा टाकलेला होता थोडासा आणि वॉशिंग पावडर टाका कुठली पण आणि शॅम्पू थोडासा टाकलेला आहे. तर शॅम्पूमुळे काय होतं की जो चिकटपणा वगैरे आहे तो पण निघण्यास लवकर मदत होते आणि याच्याने तुम्ही गॅसच्या टाईल्स आहेत बघा गॅसच्या बाजूच्या त्यासुद्धा अगदी व्यवस्थित क्लीन करू शकतो. आणि गरम पाण्यामुळे काय होतं की चिकटपणा जो आहे टाईल्सला वगैरे किंवा गॅसची शिगडी ते पटकन निघलं जातं. जास्त वेळ आपल्याला इथं पुसत बसावं लागत नाही, तर इझिली साफ होऊन जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही नेहमी तुमचा गॅस साफ ठेवला तर तो अजिबात खराब होणार नाही. तर रोज रोज आता पाण्याने धुत बसण्याची अजिबात गरज नाही. तर फक्त बघा असं ओल्या फडकेने तर त्या पाटीतल्या पाण्यात हे पाणी कोमट आहे तर त्यात पिळून घ्यायचं व्यवस्थित नॅपकिन आणि परत पुसून घेतलं तर छान शिगडी आपली अगदी कमी वेळात तुम्ही साफ करू शकता. अजिबात वेळ लागत नाही. आणि हे बघा गॅसच्या खाली जर तुम्ही सारखं धुत बसला तर ह्या पाईप ज्या आहेत त्या बघा लोखंडाच्या असतात आयर्नच्या, मग ते काय होतं की गंजतात पटकन, सारखं ओलसर ओलसर राहून होतं, पाईप पण लवकर गंजतात आणि मग खराब होतात. गंज पकडला की त्या लवकर खराब होतात. म्हणून सारखा पाण्याचा यूज न करता तुम्हाला वाटलं तर 8 दिवसातून तुम्ही हा गॅस धुवू शकता पाण्याने, पण रोज असंच काय करायचं की ओल्या नॅपकिनने पुसून घ्यायचं. आता यामध्ये आपण व्हिनेगर थोडंसं टाकलेलं होतं आणि व्हिनेगर जास्त पण टाकू नका, नाही किचन ओटा तुमचा खराब पांढरट पडतो मग व्हिनेगरचं प्रमाण जास्त झालं तर. आता थोडंसं व्हिनेगर असल्यावर किचन ओटासुद्धा आपल्याला स्वच्छ व्हायला मदत होते. तसेच यामध्ये शॅम्पू टाकलेला होता, याच्याने स्मेल पण छान येतो किचनमध्ये, अजिबात असा कुबट वगैरे वास येत नाही. आणि थोडासा सोडा होता आणि वॉशिंग पावडर असल्यामुळे बघा हे पाणी अगदी किती खराब झालेलं आहे. आणि आपलं किचन ओटा आणि गॅस शिगडी आता बाजूच्या टाईल्ससुद्धा या एका पाण्याने तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता. इथं आता ढीगभर पाणी ओतून प्रत्येक वेळी किचन ओटा आणि गॅस शिगडी आपल्याला धुत बसायची गरज नाही. आता तोपर्यंत हे बर्नर पण आता व्यवस्थित भिजलेले आहेत. आता बघा हे जर बर्नर तुमचे पितळाचे असतील तर अगदी क्लीन स्वच्छ होतील, पण आता हे माझे बर्नर आहेत ते पूर्ण लोखंडामध्येच येतात, कारण आपण गॅस घेताना हे आपल्याला जरी ते येलो कलरमध्ये म्हणजे त्याच्यासारखे दिसत असतील पितळेचे, पण ते आपण घरी वापरल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे पितळेचे नाहीत. तर हे काय होतं की आपण रेग्युलर यूज करून काळं पडतात. तर पितळेचे असतील तर पिवळे दिसतील आणि नसतील तर मग हे स्वच्छ होतील, पण आता हे माझे लोखंडाचे असल्यामुळे हे काळेच दिसतात. जो छोटा बर्नर आहे त्यामध्ये थोडंफार पितळ मिक्स आहे त्यामुळे ते थोडंसं पिवळसर दिसतं, ते पण एवढं नाही दिसत. पण हे जे होल आहेत बघा याची छोटी छोटी, यामध्ये अजिबात घाण अडकून राहिली नाही पाहिजे. जी
गॅस आपण सतत यूज करतो, कार्बन जे जमा होत असतं ते मग अजिबात यावरती आपण अशा पद्धतीने साफ केलं पूर्ण क्लीन होऊन जातं. तर आता हे बर्नर आपल्याला रोज धुत बसायची गरज नाही, तर 15 दिवसातून एकदा तुम्ही हे धुवू शकता. आणि धुतल्यानंतर याला व्यवस्थित सुकवून घ्यायचं मग उन्हामध्ये किंवा कपड्याने पुसून घ्यायचं, म्हणजे ते नंतर आपल्याला गॅस चालू करायला बरं पडतं. तर आता हे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे. 2-3 पाण्याने मी याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं. तर छोटा बर्नर आहे तो थोडासा पिवळसर दिसतोय, पण बाकीचे 2 बर्नर पूर्ण लोखंडाचे आहेत. आणि जरी पितळेचे असतील तरी तुम्ही गॅसवर ठेवले आणि चालू केल्यानंतर ते काळेच पडतात. त्यामुळं बर्नर पिवळेच निघले पाहिजेत असं काही नाही, फक्त ते स्वच्छ झाले पाहिजेत, म्हणजे त्यामध्ये अडकलेली घाण, कचरा किंवा कार्बन जे जमा झालेलं आहे ते पूर्ण निघलं पाहिजे. आणि गॅसचं स्टँड पण आता मी रोज नाही धुत, जसं मला वाटलं की खराब झालं किंवा 2-3 दिवसातून एकदा मी ते हे स्टँड धुत असते. ते पण लोखंडाचंच आहे, त्यामुळे ते सारखं सारखं धुवून पण खराब होतं, गंज पकडायला लागतं त्याला. मग आता हे व्यवस्थित सुकवून घ्यायचं कोरड्या कपड्याने पूर्ण, आणि जे स्टँड आहे ते पण व्यवस्थित पुसून घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने बर्नर तुम्ही पण 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून साफ करून घ्यायचे आहेत, म्हणजे गॅस तुमचे अजिबात वाया जाणार नाही. यामध्ये काय अडकलं असेल तर टूथपिक घेऊन त्याच्याने सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता. तर हे जे होल दिसतात बघा, यातून तुम्हाला बघायचं आहे की सगळे होल असे ओपन झालेले आहेत का, आपण त्यातून बघू शकतो. तर यामध्ये काही अडकलं असेल तर मग एखादी टूथपिक किंवा टाचणी घेऊन त्याच्याने तुम्ही हे काढू शकता. आणि छान बर्नर पण आपण हे पाण्यामध्ये 10 मिनिटं तरी भिजत होते, त्यामुळे अजिबात काही यामध्ये अडकून राहत नाही. तर आता मस्त हे सगळं सुकल्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित पुसून घेतलेलं होतं. आता हे गॅसवरती ठेवून अरेंज करून घ्यायचं आहे. तर आता हा गॅस माझा बरं 4 ते 5 वर्ष झाली ही शेगडी आहे, वापरते मी पण. तरी अजून ह्याला कधी दुरुस्त म्हणजे रिपेअर करायची वेळ आली नाही. तर कधी तर फक्त गॅस बारीक होतो, तो स्टोची पिन वगैरे असते किंवा इंजेक्शन निडलचा यूज करून तुम्ही गॅस मोठा करू शकता. पण इथे फक्त तुम्ही ही सिंक हे मात्र आपल्याला रोज घासायचं आहे, सकाळ संध्याकाळ म्हटलं तरी. काय होतं की इथे सतत पाण्याचा यूज केल्यामुळे सिंक तर यामध्ये भांडी असतात, त्यामुळे ते चिकट वगैरे होतंच खरकट्या भांड्यानं. पण हे बाजूला जे आहे ते सतत ओलसर राहिल्यामुळं काय होतं की पांढरट डाग पडतात आणि मग नंतर आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागते. तर म्हणून काय करायचं, हे जे सिंकच्या बाजूचा एरिया आहे तो तेवढा तुम्ही व्यवस्थित घासून घ्यायचा आणि नंतर मग त्याला पुसून घ्यायचं. मग जास्त डाग जमा होत नाहीत आणि वेळोवेळी साफ केल्यामुळं परत आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज पडत नाही आणि तुमचा किचन ओटा देखील स्वच्छ राहण्यास मदत होते. तर त्याचबरोबर नळसुद्धा तुम्हाला लगेचच हाताने म्हणजे घासून घ्यायचे आहेत. तर दिवसातून एकदा तरी हे आपण घासले पाहिजेत किंवा थोडंसं पुसून तरी घेतलं पाहिजे, नाही तर आपण सतत त्याला हात लावत असतो, चिकट हात असतात किचनमध्ये असताना. मग अशा पद्धतीने सिंक पण व्यवस्थित घासून पुसून घेतल्यानंतर मग हे स्टीलचं हे असलं तरी मग याच्यावरती डाग अजिबात पडत नाहीत, व्यवस्थित होतात. आणि किचन नॅपकिनसुद्धा मग इथेच लगे तुम्ही धुवून पिळून टाकू शकता. तर मस्त असा हा किचन ओटा पूर्ण क्लीन झालेला आहे. तर अगोदर आणि नंतर तुम्ही आता बघू शकता डिफरंट पूर्ण क्लीन केल्यानंतर. आता आपण न धुता सुद्धा बघा किती छान किचन ओटा आणि आपली गॅसची शेगडी साफ झालेले आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. आणि तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला पण विसरू नका. श्री स्वामी समर्थ.